सूक्ष्म आहे. मुलांनो, आज आपण पूर्णकांची विभागणी करण्याविषयी जाणून घेणार आहोत. विभागणी म्हणजे गोष्टी समान वाटून घेणे. उदाहरणार्थ, जर आपल्याकडे 18 सफरचंद असतील आणि आपण त्यांना 3 बास्केटमध्ये विभागू इच्छित असाल, तर प्रत्येक बास्केटमध्ये 6 सफरचंद असतील. आता आपण सामान्यातील स्कोअर्सचा विचार करूया. जर आपण एका फेरीत 15 गुण मिळवले तर त्या स्कोअरची 3 ने विभागणी करू इच्छित असाल तर आपण प्रति फेरी किती गुण गमावले हे पाहण्यास मदत करते. तसेच जर तुमच्याकडे 24 रुपये असतील आणि तुम्हाला तितकीच किंमती असलेली 4 पुस्तके विकत घ्यायची असतील तर प्रत्येक पुस्तकांची किंमत किती आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही विभागणी करू शकता. आज आम्ही सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही आकडे विभागायला शिकत आहोत आणि जे आपल्याला बऱ्याच दैनंदिन परिस्थितीत मदत करेल. शिकण्याचे परिणाम हा धडा पूर्ण झाल्यानंतर आपण जाणून घेऊ शकाल सकारात्मक आणि नकारात्मक पूर्णकांची योग्य विभागणी कशी करावी हे समजून घ्या. सकारात्मक परिणाम मिळवण्यासाठी 2 नकारात्मक आकडे विभागण्याचे नियम ओळखा. पैसे आणि समाईकरणांशी संबंधित वास्तविक जीवनातील समस्या सोडवण्यासाठी विभाजन लागू करा. पूर्णांकमध्ये विभाजन आणि गुणाकार यांच्यातील फरक जाणून घ्या. या धड्यातले कीवर्ड्स आहेत पूर्णांक, भागाकार, पॉझिटिव्ह आकडे, नकारात्मक संख्या, भागाकार, विभागणीचे नियम, शून्यांचे विभागणी, पूर्णांक गुणधर्म. मुलांनो, आपण पाहूया विभाग ही गुणकारांची उलटी क्रिया आहे. आपण संपूर्ण संख्येसाठी एक उदाहरण पाहूया. 24 ला 4 ने विभागणे म्हणजे एक पूर्णांक शोधणे जे 4 ने गुणाकार केल्यावर आपल्याला 24 देते असा पूर्णांक 6 आहे. कारण 6 × 4 = 24. तर 24 / 6 = 4 आणि 24 / 4 = 6. म्हणून संपूर्ण संख्येच्या प्रत्येक गुणाकार विधानासाठी 2 विभाजन विधाने आहेत. सकारात्मक पूर्णांकाने नकारात्मक पूर्णांकांची विभागणी. स्टेप्स. प्रथम त्यांची संपूर्ण संख्या म्हणून विभागणी करा. दुसरी, नंतर कोशंटच्या आधी उणे चिन्ह मायनस ठेवा. त्यामुळे आपल्याला नकारात्मक पूर्णांक मिळतो. उदाहरणार्थ -10 / 2 = -5. -32 / 8 = -4. सकारात्मक पूर्णांकांचे नकारात्मक पूर्णांकाने विभाजन. स्टेप्स.
प्रथम त्यांची संपूर्ण संख्या म्हणून विभागणी करा. नंतर कोशंटच्या आधी उणे चिन्ह मायनस ठेवा, म्हणजे आपल्याला नकारात्मक पूर्णांक मिळतो. उदाहरणार्थ 81 डिवाइड बाय -9 इक्वल्स टू -9. $60 divided by -10 equals to -6. सर्वसाधारणपणे अ आणि ब या कोणत्याही दोन सकारात्मक पूर्णांकांसाठी a डिवाइडेड ऑफ -b इक्वल्स टू -a डिवाइडेड ऑफ b, जिथे b नॉट इक्वल्स टू 0. नकारात्मक पूर्णांकांची नकारात्मक पूर्णांकाने विभागणी करा. स्टेप्स: त्यांची संपूर्ण संख्या म्हणून विभागणी करा. त्यानंतर सकारात्मक चिन्ह प्लस लावा, म्हणजे आपल्याला सकारात्मक पूर्णांक मिळतो. उदाहरणार्थ -15 डिवाइड बाय -3 इक्वल्स टू 5. -21 divided by -7 is equal to 3. सर्वसाधारणपणे अ आणि बी या दोन सकारात्मक पूर्णांकांसाठी -a डिवाइड बाय -b इक्वल्स टू a डिवाइड बाय b, जिथे b इज नॉट इक्वल टू 0. आता पूर्णांकांचे भागाकाराचे गुणधर्म पाहूया. विभागांतर्गत बंद. पूर्णांकांची विभागणी बंद गुणधर्मांचे अनुसरण करत नाही. पूर्णांकांच्या खालील जोड्यांचा विचार करूया. -12 डिवाइड बाय -6 इक्वल्स टू 2. परिणाम पूर्णांक आहे. -5 divided by -10 is equal to 1/2. परिणाम पूर्णांक नाही. विभागणी अंतर्गत पूर्णांक बंद होत नाही असे आपण पाहतो. विभागाची संवाहक मालमत्ता. पूर्णांकांची विभागणी पूर्णांकासाठी परिवर्तनीय नसते. पूर्णांकांच्या खालील जोड्यांचा विचार करूया. -14 डिवाइड बाय -7 इक्वल्स टू 2. -7 divided by -14 equals to 1/2.
-14 डिवाइड बाय -7 नॉट इक्वल्स टू -7 डिवाइड बाय -14. आपण पाहतो की विभाजन पूर्णांकासाठी संप्रेरक नसते. पूर्णांकाची शून्याने विभागणी. शून्याने विभागलेले कोणतेही पूर्णांक निरर्थक आहे. उदाहरणार्थ 5 डिवाइड बाय 0 इक्वल्स टू परिभाषित नाही. शून्या व्यतिरिक्त इतर पूर्णांकाने विभागलेले शून्य शून्याच्या बरोबरीचेच आहे. उदाहरणार्थ 0 डिवाइड बाय 6 इक्वल्स टू 0. पूर्णांकाची 1 ने विभागणी. जेव्हा आपण पूर्णांकाचे 1 ने विभाजन करतो तेव्हा तो समान पूर्णांक देतो. उदाहरणार्थ -7 डिवाइड बाय 1 इक्वल्स टू -7. हे दर्शवते की 1 ने विभागलेले नकारात्मक पूर्णांक समान नकारात्मक पूर्णांकच देतो. तर 1 ने विभागलेले कोणतेही पूर्णांक समान पूर्णांक देतो. सर्वसाधारणपणे कोणत्याही पूर्णांक a साठी a डिवाइड बाय 1 इक्वल्स टू a. आता आपण आणखी काही पाहूया. उदाहरणे. मूल्यमापन करा. -8 + 4 डिवाइड बाय -5 + 1. द्रावण. -8 + 4 डिवाइड बाय -5 + 1 देतो -4 डिवाइड बाय -4. इक्वल्स टू 1. उदाहरण. याची पडताळणी करा. a डिवाइडेड ऑफ b प्लस c नॉट इक्वल टू a डिवाइड बाय b प्लस a डिवाइड बाय c. जेव्हा a इक्वल्स टू 8, b इक्वल्स टू -2, c इक्वल्स टू 4. द्रावण. LHS a डिवाइडेड बाय b प्लस c देतो 8 डिवाइड बाय -2 प्लस 4.8 divided by 2 equals to 4. RHS A divided by P plus A divided by C देतो 8 divided by -2 plus 8 divided by 4. -4 plus 2. -2. इथे LHS not equal to RHS. त्यामुळे पडताळणी करण्यात आली. उदाहरण. -80 डिवाइड बाय 4 हे 80 डिवाइड बाय -4 सारखे नसते. खरे खोटे. द्रावण. -80 डिवाइड बाय 4 इक्वल्स टू -20.
80 divided by -4 equals to -20. जसे -80 डिवाइड बाय 4 इक्वल्स टू 80 डिवायडेड बाय -4 म्हणून वरील विधान खोटे आहे. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. पॉझिटिव्ह नंबरला निगेटिव्ह नंबरने विभागल्यास नेहमीच निगेटिव्ह रिझल्ट मिळतो. दोन्ही निगेटिव्ह आकडे विभागल्यास पॉझिटिव्ह नंबर येतो. कोणत्याही संख्येने विभागलेले शून्य शून्य वगळत नाही, नेहमी शून्यांची बरोबरीची असते. आपण कोणत्याही संख्येचे शून्याने विभागणी करू शकत नाही, याला परवानगी नाही आणि त्याला अपरिभाषित म्हणतात.